नमस्कार मित्रांनो, राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना पीक विम्याच्या स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित विमा भरपाई मंजूर झाली आहे। आता त्यामध्ये काही जिल्ह्यांना वाटप झालेली आहे, काही जिल्ह्यांची काही वाटप बाकी आहे। आज आपण धाराशिव जिल्ह्यामध्ये किती पीक विमा मंजूर झालेला आहे आणि वाटप किती झालेला आहे याबद्दलची सविस्तर माहिती घेणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। खरीप हंगाम 2024 मधील पीक नुकसानीपोटी धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भरपाई मंजूर करण्याचे काम सुरू आहे। 23 एप्रिल अहवालानुसार धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 231 कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे। त्यापैकी 212 कोटी 70 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात सुद्धा जमा करण्यात आले, तर आणखी 18 कोटी 35 लाख रुपये जमा करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे। आता मित्रांनो, जी वाटप झालेली आहे ती किती शेतकऱ्यांच्या खात्यात आलेली आहे हे सुद्धा कमेंट करायला विसरू नका। आणि मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगरमधून भरपाई मंजूर झाली आहे। 23 एप्रिलपर्यंतच्या अहवालानुसार धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 231 कोटी रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली। त्यापैकी 23 एप्रिलपर्यंत 212 कोटी 70 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले, तर उरलेले 18 कोटी 35 लाख रुपये जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे। काही दिवसांमध्ये ही भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल असे कृषी विभागाने सांगितले आहे। आणि मित्रांनो, राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना वेगवेगळ्या ट्रिगरमधून भरपाई मंजूर झाली आहे। विमा कंपन्यांना राज्याने आपला हिस्साचा पहिला हप्ता दिल्यानंतर स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगरमधून मंजूर झालेली भरपाई देण्यास सुरुवात केली। काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोग आधारित भरपाई राज्याने आपला दुसरा हप्ता दिल्यानंतर जमा होईल, अशी ही माहिती होती। मित्रांनो, आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इतरही शेतकऱ्यांना शेअर करा। धन्यवाद।